जय शिवराय मित्रांनो, केंद्र शासनाच्या सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतमालाची हमीभावानं खरेदी करण्यासाठी ई समृद्धी पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे। आणि याच ई समृद्धी पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, मूग, उडीद, मका अशा विविध पिकांच्या हमीभावानं खरेदीसाठी नोंदणी अर्थात रजिस्ट्रेशन सुरू करण्यात आलेले आहे। जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपली पूर्व नोंदणी करून घ्यावी अशा प्रकारचं आवाहन शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे। याच्याबद्दलचा आपण अपडेट घेतला आणि बऱ्याच साऱ्या मित्रांच्या माध्यमातून या ई समृद्धी पोर्टलवरती नोंदणी कशी करायची, रजिस्ट्रेशन कसं करायचं याच्याबद्दल विचारणा केलेली आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ई समृद्धी पोर्टलवरती आपल्या शेतमालाची हमीभावानं विक्री करण्यासाठी पूर्व नोंदणी अर्थात रजिस्ट्रेशन कसं करायचं याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, याच्यासाठी आपल्याला ई समृद्धी पोर्टलवरती यायचे, ज्याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। आपण स्क्रीनवरती सुद्धा पाहू शकता ई समृद्धी पोर्टलचा जो ॲड्रेस आहे। या पोर्टलवरती आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी वेगवेगळे ऑप्शन दाखवले जात आहेत। हे पोर्टल कशा प्रकारे आपण वापरू शकतो याच्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे। आणि याच पोर्टलवरती फार्मर रजिस्ट्रेशन नावाचे एक ऑप्शन सुद्धा आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेली आहे। फार्मर रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे। फार्मर रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर सर्वात प्रथम मागितला जाईल तो म्हणजे आपला मोबाईल नंबर। याच्यामध्ये आपला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे। याच्या खाली एक कॅप्चा कोड दिलेला आहे, तो कॅप्चा कोड जसा आहे तसा पाहून एंटर करून त्याच्या पुढे राईटची टिक दिलेली आहे, त्या राईट टिकवरती क्लिक करायचं आहे। या राईट टिकवरती क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला जाईल। हा OTP आपल्याला दिलेल्या OTPच्या बॉक्समध्ये एंटर करायचा आहे। OTP एंटर केल्यानंतर आपलं लॉग इन होणार आहे आणि आपल्याला जे काही डॅशबोर्ड असेल आपल्या लॉग इनचं हे डॅशबोर्ड दाखवलं जाईल। याच्यामध्ये आपल्याला फार्मर रजिस्ट्रेशनसाठी न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचे, रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचे। रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सर्वात प्रथम आपला जो लॉग इन क्रमांक आहे तो आपला मोबाईल नंबर दाखवला जाईल। याच्यानंतर फार्मर ID दाखवला जाणार आहे, परंतु आत्ता आपलं रजिस्ट्रेशन झालेलं नाही, फार्मर ID क्रिएट झालेलं नाही, त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्याला ब्लँक दाखवेल। त्याच्या पुढे आधार कार्डनुसार असलेलं शेतकऱ्याचं नाव टाकायचं आहे, पुढे आधार कार्ड नंबर द्यायचा आहे। आधार नंबर टाकल्यानंतर व्हेरीफायची ऑप्शन दाखवली जाते, त्या व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे। याच्यानंतर आधार कार्डनुसार असलेल्या शेतकऱ्याचं वडिलाचं नाव या ठिकाणी द्यायचं आहे। याच्या पुढे फार्मर कॅटेगरी, स्मॉल फार्मर, मार्जिनर, बहुभूधारक, अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक जे काही असेल त्याच्यामधून निवडायचं आहे। याच्या पुढे कास्ट कॅटेगरी देण्यात आलेली आहे। कास्ट कॅटेगरीमध्ये आपण जर SC, ST, जनरल जो काही प्रवर्ग असेल तो प्रवर्ग आपल्याला या कास्ट कॅटेगरीमधून निवडायचा आहे। याच्यानंतर पुढे आपल्याला ऑप्शन दिलेले ते म्हणजे जेंडरसाठी मेल फिमेल, याच्यामध्ये जे असेल ते महिला पुरुष आपल्याला निवडायचे। याच्यानंतर पुढे आपल्याला जन्मतारीख निवडण्यासाठी जे ऑप्शन दिलेले याच्यामध्ये कॅलेंडर दाखवलं जाईल। आधार कार्डनुसार जी काही जन्मतारीख असेल ते आपल्याला याच्यामधून वर्ष, महिना आणि तारीख असे निवडायचे। आणि आपण जन्मतारीख निवडल्यानंतर त्या तारखेला जे आपलं वय असेल ते एजमध्ये ऑटोमॅटिक दाखवलं जाणार आहे। याच्यानंतर पुढे राज्य निवडण्यासाठी जे ऑप्शन आहे याच्यामधून सर्व राज्य दाखवली जात आहेत। याच्यामध्ये आपल्याला महाराष्ट्र निवडायचे आहे। राज्य निवडल्यानंतर पुढे आपल्याला डिस्ट्रिक्ट निवडण्याचे ऑप्शन आहे, आपला जो जिल्हा असेल तो जिल्हा याच्यामध्ये निवडायचा आहे। जिल्हा निवडल्यानंतर तालुक्याची यादी दाखवली जाईल, तालुका निवडायचा आहे। त्याच्यामधून आपल्याला पुन्हा गाव निवडायचं आहे। आपला जो पिनकोड असेल तो पिनकोड याच्यामध्ये द्यायचा आहे आणि पिनकोड टाकून पुढे आपला ॲड्रेसचा जो ऑप्शन आहे त्या ॲड्रेसमध्ये आपल्याला पूर्ण आपला ॲड्रेस द्यायचा आहे। याच्यानंतर आयडेंटिटी कार्डमध्ये आपलं आधार कार्ड किंवा आपल्याकडे जे काही ओळखपत्र असेल ते आपण याच्यामध्ये 10 MBच्या साईजपर्यंत अपलोड करू शकता आणि पुढे सेव्हवरती क्लिक करायचे। सेव्हवरती क्लिक केल्यानंतर आपली ही माहिती सेव्ह होणार आहे। आपल्याला खाली या ठिकाणी आपली माहिती दाखवली जाणार आहे। याच्या पुढे आपल्याला माहिती भरायची ती म्हणजे बँक डिटेल्सची। बँक डिटेल्समध्ये आपल्याला या ठिकाणी पुन्हा एकदा आपलं जे काही बँकच्या अकाउंटनुसार नाव असेल ते नाव द्यायचं आहे। याच्यानंतर आपल्याला IFSC कोड माहीत असेल तर IFSC कोड त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि IFSC कोड टाकून फेच केल्यानंतर आपली जी काही ब्रँच असेल ती आपल्याला याच्यामध्ये ब्रँच आणि बँकेचं नाव दाखवलं जाणार आहे। याच्यानंतर आपला अकाउंट नंबर याच्यामध्ये एंटर करायचा आहे। आपलं बँकेचं पासबुक किंवा चेकची जी काही कॉपी असेल ती चेकची कॉपी या ठिकाणी 10 MBच्या साईजपर्यंत अपलोड करायची आहे आणि अपलोड करून याला सेव्ह ॲड करायचे। ॲड केल्यानंतर याची माहिती आपल्याला याच्यात ॲड होणार आहे। याच्यानंतर तिसरी माहिती आपल्याला ॲड करायची ती म्हणजे जमिनीच्या संदर्भातील लँड डिटेल्स। याच्यामध्ये आता आपला फार्मर ID क्रिएट झाला आहे, नाव दाखवलं जातं आहे, मोबाईल नंबर दाखवला जातो आहे, आधार नंबर दाखवला जात आहे, आपल्या गावाची सगळी माहिती आपण या ठिकाणी ॲड केलेली आहे। आपल्याला सर्वे नंबर आणि गट नंबर टाकून व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे। व्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर आपल्या जमिनीची जी माहिती आहे जेवढं क्षेत्र आहे तेवढं दाखवलं जाईल आणि याला आपल्याला ॲडवरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आता आपल्या जमिनीची माहिती, बँकेची माहिती आणि शेतकऱ्याची माहिती या पूर्ण माहिती याच्यामध्ये ॲड झालेलं आहे। तर आपलं हे रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे। याच्यानंतर याच्यामध्ये ज्यावेळेस कधी हमीभावानं खरेदीसाठी याच्या नोंदण्या सुरू होतील त्यावेळेस आपल्याला या पोर्टलवरती स्कीमच्या अंतर्गत 2024च्या खरीप हंगामासाठी ज्या ज्या स्कीम सुरू होतील त्या स्कीम दाखवल्या जातील। जसं की मकाची खरेदी असेल त्याची नोंदणी सुरू झाल्यानंतर आपल्याला या पोर्टलच्या माध्यमातून आपल्या खरेदीसाठीची नोंदणी करता येईल। त्याच्यामध्ये आपले किती पीक असेल, किती असणार आहे त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला द्यावी लागणार आहे।
याच्यानंतर आपल्याला समजा सोयाबीन असेल, तूर, मूग, उडीद असेल, त्याच्याबद्दलची सुद्धा आपल्याला हमीभावानं खरेदीसाठी विक्रीसाठीची जी नोंदणी आहे ती या पोर्टलवरून करता येईल. आता आपण जर पाहिलं तर स्कीममध्ये फक्त आपल्याला समरच्या स्कीम दाखवल्या जातील, रबीच्या स्कीम दाखवल्या जातील आणि लवकरच याच्यामध्ये जसं काही शेतमालाची पुढची प्रक्रिया सुरू होतील तसे याच्यामध्ये आपल्याला खरीपाच्या स्कीमसुद्धा दाखवल्या जातील. तर मित्रांनो, अगदी 2 मिनिटाच्या कालावधीमध्ये आपण आपल्या मोबाईलच्या माध्यमातून, लॅपटॉप, कॉम्प्युटरच्या माध्यमातून या पोर्टलवरती आपलं रजिस्ट्रेशन करू शकता, ही पूर्व नोंदणी करू शकता. याची नोंदणी झाल्यानंतरचे वेळोवेळीचे अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्की देण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, याच पोर्टलच्या माध्यमातून नोंदणी करायची, याच पोर्टलच्या माध्यमातून पुढे आपली प्रक्रिया पार पाडली जाणार आहे आणि या ठिकाणी दिलेलं आपलं जे काही डीबीटीचं अकाउंट असेल त्याच्यावरतीच आपल्याला याचं पेमेंटची प्रक्रिया सुद्धा पार पाडली जाणार आहे आणि याच्या संदर्भातील माहिती सुद्धा आपल्याला वेळोवेळी याच पोर्टलवरती अपडेट केली जाणार आहे. तर मित्रांनो, अतिशय शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं असं हे पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे. आपण आपली नक्की नोंदणी करून घेण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.